बघितलंत ना, कसली कुरकुरीत ही आपली मक्याची भजी झालेली आहे। अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भजी तयार झालेली आहे। नमस्कार, मी मनीषा's किचनमध्ये आज आपण मक्याची कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली सुंदर अशी भजी तयार झालेली आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी भजी बनवण्यासाठी एक मक्याचं कणीस सोलून त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे मके आहेत ते आपल्याला चॉपरने किंवा रशीचा जो चॉपर असतो त्याने किंवा जर नसेल तर मिक्सरच्या भांड्यात घालून 1-2 सेकंदासाठी आपल्याला हे फिरवून थोडासा मका आपल्याला असा बारीक करून घ्यायचा आहे। जास्त पण अगदी बारीक करायचा नाही, एका मक्याचे अगदी 2-3 तुकडे होतील अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर यामध्ये एक मी मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट 2 चमचे घातलेले आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी धना-जिरा पूड घातलेली आहे। त्यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर हे सर्व आपल्याला अशा प्रकारे मक्यामध्ये छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे। त्यामध्ये आता 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये जितकं पीठ बसेल तितकंच घालायचं, जास्त सुद्धा पीठ घालायचं नाही। इथे मला जेवढं आपण पीठ घेतलेलं होतं तेवढं सर्व लागलेलं आहे। एकदम मोठी सुद्धा वाटी नव्हती, अगदी छोटीच वाटी होती। इथे मी हे सर्व पीठ घालून छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। जसं आपण कांदा भजी करतो तशाच प्रकारे हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण सोडा वापरणार नाही आहोत, तर यामध्ये आपण कडकडीत गरम तेल 1-2 चमचे घालणार आहोत। पोहे खायच्या चमच्याने 1-2 चमचे तेल घातलेलं आहे आणि छान असं हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे। हे बघा, आता भज्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। अगदी मोठे भजे सोडायचे नाहीत, छोटे छोटे हे भजी सोडायचे, त्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भजी सोडून घ्यायची आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी आवडली का नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही अजून मनीषा's किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर इथे बघा आपली छान अशी भजी तळून तयार झालेली आहे। अगदी भजी तळल्यानंतर शेवटच्या 1 मिनिटासाठी गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे, त्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात। इथे बघा छान अशी कुरकुरीत भजी तळून झालेली आहे। आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे दुसरी सुद्धा बॅच आपण तळून घेऊयात। जर हवा असल्यास तुम्हाला ह्याचे तुम्ही कमी तेलामध्ये पॅनमध्ये याचे वडेसुद्धा बनवू शकता। जास्त असं तुम्हाला तेलकट जर आवडत नसेल तर असे वडेसुद्धा तुम्ही ह्याचे बनवू शकता। वडेसुद्धा अगदी छान होतात। चला तर मग इथे दुसरी बॅचसुद्धा आपली छान अशी तळून झालेली आहे आणि अगदी छान असे आपले मक्याचे भजे तयार झालेले आहेत। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।